शेतकरी बंधूंनो नमस्कार. 5 जून रोजी पडलेल्या अवकाळी पावसामुळं इंदापूर तालुका असेल, माळशिरस तालुका आणि माढा तालुक्याचा काही भाग हा वादळी वाऱ्या आणि पावसामुळे बाधित झाला. यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे केळी बागांचं झालं, त्याच्यानंतर डाळिंब बागांचं, त्याच्यानंतर द्राक्षे, ऊस आणि इतर भाज्यांची पिकं असतील. तर यामध्ये न भूतो न भविष्यती असं आणि न भरून येणारं शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. आपण आता हे केळीच्या बागेमध्ये पण पाहतच आहोत की या शेतकऱ्यांचं जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे. आणि वातावरणातील बदलामुळं वेळोवेळी अशा संकटांना आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. तर अशी संकट येणारच आहेत असं गृहीत धरून आपल्या शेतीचं पीक नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे. मग आपलं द्राक्ष असो, तुमचं पेरू असो, डाळिंब असो किंवा केळी पीक असो. आता आपण पाहतच आहोत की मागील 2 दिवसापासून आपल्या भागामधील प्रत्येक गावामध्ये जेवढे केळीच्या बागा आपण उन्हाळ्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने सांभाळलेल्या होत्या, त्या परवाच्या वादळामुळे आपल्याला भुईसपाट झालेल्या दिसत आहे. तर आता अशा परिस्थितीमध्ये शासन जे काही सर्वतोपरी सकारात्मक विचार करून आपल्याला नुकसान भरपाई देईलच, जेवढ्यात जास्तीत जास्त नुकसान भरपाई असेल ते आपल्याला मिळेल. परंतु आताच्या घडीला हे जे काय नुकसान आहे ते आपण सर्वांना माझी विनंती आहे की असं पाहत न बसता पटदिशी हा जो काही पडलेले खूट आहेत हे बाजूला करून घ्यावेत आणि आपल्या केळी बागेचं चांगलं एक पिल म्हणा किंवा पिलू धरा आणि त्याची जोपासना चांगल्या पद्धतीने करा की जेणेकरून खोडवा पीक व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीनं करू. आणि खोडवामध्ये सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीची, चांगल्या लांबीची 20 ते 25 सेंटीमीटर लांबीचं केळ डाग विरहित तयार करू आणि ते सुद्धा निर्यातीसाठी कधीही सुरू सारखंच उत्पन्न देईल आणि कधी खोडवा सुद्धा कमी पडणार नाही. तर त्याच्यामुळं लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी हा जो काही आपल्या केळीचे जे खुंट पडलेले आहेत ते बाजूला करून लवकरात लवकर आपलं खोडव्याचं एक पिलू धरून व्यवस्थापन करावं. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण हे जे काही आपले केळीचे घड आहेत की जे बाजारामध्ये जाऊ शकणार नाहीत, जे चांगले मोठे परिपक्व केळीचे घड असतील ते तुम्ही मार्केटमध्ये पाठवू शकता. परंतु जे बाजारामध्ये जाणार नाहीत, कच्ची केळीचे घड आहेत, तर यांचा आपण चांगल्या पद्धतीनं मुरघास बनवू शकतो. याचे संदर्भही आहेत, संशोधन झालेले संदर्भ आहेत की बाबा कच्च्या केळीपासून तुम्ही चांगल्या पद्धतीचा मुरघास बनवू शकता. तर आपल्या विभागातील किंवा आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठ असतील, पशुविज्ञान विद्यापीठ असतील किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय असतील, येथील सर्व शास्त्रज्ञ, कृषी विभागातील कर्मचारी, तसेच आपल्या ज्या काय बाधित झालेला भाग असेल किंवा सर्वच पशुधन विकास अधिकाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण हा जो काही कच्च्या केळीपासून जो काय मुरघास बनवला जातो तर याच्याबद्दल सखोल ज्ञान घ्यावं आणि खरोखरच जर मुरघास त्याचा चांगला बनत असेल तर ते सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना एक ज्ञान द्यावं, जेणेकरून हे जे काय वाया जाणारं मटेरियल आहे तर याच्यापासून आपण चांगल्या पद्धतीचा मुरघास बनवू आणि तो सुद्धा आपल्याला जनावरांना चारा म्हणून चांगल्या पद्धतीनं वापर करू शकू. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट महत्वाची आहे की इथून पुढं आपल्या सर्व केळी बागायतदारांना मला नम्रतेने सांगायचं आहे, जर तुम्हाला केळीची बाग लावायची तर तुम्ही केळीची बाग लावतेच वेळी केळीच्या बागेच्या कडेने 2 ओळी तुम्हाला शेवरीचे सजीव कुंपण करणं गरजेचं आहे. की तुम्हाला 100% नाही परंतु जवळजवळ 90% तुम्हाला जर तुम्ही केळीच्या बागेच्या कडेने सजीव कुंपण केलं तर तुम्हाला निश्चित फायदा मिळेल. आणि ही जी काय परिस्थिती आपल्याला आता दिसत आहे अशी परिस्थिती आपल्याला जर सजीव कुंपण असेल तर आपल्या केळीच्या बागेमध्ये दिसणार नाही.